अजूनही चांद रात आहे. भाग 16. वसुंधराच्या मनाची चलबिचल वाढत होती. हृदय आणि मन दोन्हीही काहीतरी वाईट घडणार आहे याचा कौल देत होतं. तिने पूर्वाला फोन लावला. पूर्वा, ऐक ना, तू साहिलच्या घरी जाऊन बघशील का? त्यांचा फोन लागत नाहीये आणि मला काळजी वाटतेय ग त्यांची. तू नको काळजी करूस, मी जाऊन बघते संध्याकाळी आणि मग तुला फोन करते, पूर्वा म्हणाली. खरं तर हे असं साहिलशी कॉन्टॅक्ट न होणं पूर्वाच्या मनातही शंका उपस्थित करून गेलेलं. सांगितल्याप्रमाणे पूर्वा साहिलच्या घरी जाऊन आली आणि मग तिने वसुंधराला फोन केला. हॅलो पूर्वा, काही कळलं का ग? वसुंधराच्या आवाजात अगतिकता होती. वसू, साहिलच्या घराला लॉक आहे ग. आजूबाजूला चौकशी केली पण त्यांच्याविषयी कोणालाच काही माहिती नाहीये. आणि आणखी एक दुसरी खूप महत्वाची गोष्ट, SV फार्मास्युटिकल कंपनी गव्हर्नमेंटने सील केली आहे. अगं त्यात म्हणे खूप सारे गैरव्यवहार चालायचे. कंपनीचा मालक सागर इनामदार स्वतः हे सगळे बेकायदेशीर धंदे करत होता. आता सगळं उघडकीस आलंय तर फरार झालाय तो. बरं झालं तू आधीच ती कंपनी सोडली, नसत्या फंदात नाही पडलीस. पूर्वा वसुंधराला सांगत होती आणि तिच्या प्रत्येक वाक्यासोबत वसुंधराला धक्का बसत होता. लॅबमध्ये पाहिलेल्या काही बॉटल्स, केमिकल्सची नावं, त्यामागे हा एवढा मोठा भयंकर फ्रॉड असेल तिने स्वप्नातही विचार नव्हता केला. पण आता त्यापेक्षाही तिला जास्त काळजी साहिलची वाटू लागली. कारण तिने जरी कंपनी सोडली तरी तो तिथेच काम करत होता. मग आता एवढं सगळं गळून गेल्यावर तो ठीक असेल ना? 3-4 दिवस गावाला जातो म्हणाला. कुठे गेला असेल विचारानेच मन बैचेन झालं होतं तिचं. पूर्वा, तू उद्या सकाळी परत जाऊन बघ, नाहीतर राहू दे, मीच येते तिकडे निघून, वसुंधरा म्हणाली. अगं असा उतावळेपणा करू नकोस. ते म्हणालेत ना ते तुला स्वतः फोन करतील काही दिवसांसाठी बाहेर जात आहे म्हणून. तसंच असेल काहीतरी. जरा 2-3 दिवस वाट बघ. नाही काही कॉन्टॅक्ट झाला तर मग बघूया काय करायचं ते. त्यांच्या घरच्यांपैकी कुणाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुझ्याकडे? पूर्वाने विचारलं. नाही ग, त्यांचा भाऊ इथे नसतो. आजी आजोबा गावी असतात पण माझ्याकडे कुणाचाच नंबर नाही. सागरच्या घरी कोण कोण असतं तिला माहिती होतं पण कुणाचाही कॉन्टॅक्ट नंबर तिच्याकडे नव्हता आणि कधी गरजही पडली नाही. दोघांचं नातं अजून त्याने त्याच्या घरच्यांसमोर रिव्हेलच केलं नव्हतं. इथली कामं झाली की सगळ्यांसोबत डायरेक्ट ओळख करून देणार होता तो तिची. बरं ठीक आहे, 2-3 दिवस वाट बघूयात, नाहीतर मग ठरवूयात काय करायचं ते. शेवटी कसंबसं मान्य केलं वसुंधराने. राणेच्या खुनाबद्दल अजून तरी पूर्वाला माहिती नव्हतं, त्यामुळे ती बातमी वसुंधरापर्यंत पोहोचली नव्हती. साळवींनी इंटरनेट नंबरवरून सागरला फोन केला. सोबत आकाशही होता. त्याला कसंही करून त्याच्या दादासोबत बोलायचं होतं. आतापर्यंत कळ काढली त्याने, पण आता शक्य नव्हतं. आकाश, सागरने हाक मारली आणि ते ऐकून आकाशला गलबलून आलं. दादा, कसा आहेस तू? त्याने कातर आवाजात विचारलं. खूप काळजी वाटीत होती त्याला सागरची. एवढ्या अडचणींमध्ये, संकटांमध्ये असताना आकाशला घट्ट मिठी मारावी, त्याने जवळ असावं, त्याच्यासोबत हे सगळं टेन्शन स्वतःहून शेअर करावं, असं किती किती वाटत होतं सागरला. पण परिस्थिती आणि वेळ दोन्ही पुढे दोघही भाऊ अगदी हतबल होते. मी ठीक आहे आकाश, माझी काळजी करू नकोस, सागर आवाजातला ओलावा लपवत म्हणाला. दादा, हे सगळं काय होऊन बसलं रे? कसं शक्य आहे? आपल्या कंपनीत हे एवढं सगळं होत होतं? आकाश, ही वेळ पण निघून जाईल. आपण दोघं मिळून सगळं बरोबर करू. तुझा विश्वास आहे ना तुझ्या दादावर? यावेळी सुद्धा मोठ्या भावाचं कर्तव्य निभावणारा सागर आकाशची हिंमत बांधत होता. स्वतःपेक्षाही जास्त दादा, क्षणाचाही विलंब न करता आकाशने उत्तर दिलं. बस तर मग, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल, सागर त्याला धीर देत म्हणाला. पण दादा, तू असं किती दिवस लपून छपून राहणार आहे? तू निर्दोष आहेस, तुला लपण्याची काही एक गरज नाहीये. आपण सिद्ध करू की यात तुझा काहीही हात नव्हता. आकाश तळमळीने बोलत होता. आकाश, तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण ते सिद्ध करायला आपल्याला पुरावे लागतील. आणि त्यातले किमान काही पुरावे जोवर आपल्या हाती लागत नाही तोवर मी नाही येऊ शकत जगासमोर, सगळ्यांसमोर. त्याआधी जर मी सगळ्यांसमोर आलो तर बाबांनी एवढे मेहनत करून, एवढे वर्ष काम करून जे काही नाव कमवलंय ना ते सगळं मातीमोल होऊन जाईल. फक्त थोडे दिवस थांब आकाश, फक्त थोडे दिवस, सागरने आकाशला समजावलं. मग साळवींनी फोन हातात घेतला. सागर सर, त्या दिवशी दिनेशच्या फोनवरून तुम्हाला जो फोन आला होता त्याचं लोकेशन तुम्ही राणेला आणि त्या माणसाला जिथे भेटायला गेल्या तिथलं जवळपासचं आहे. आणि माझ्या माणसांनी काढलेल्या माहितीप्रमाणे दिनेश त्याच्या घरचे आदल्या रात्रीच गावी निघून गेले होते. जर ते आदल्या रात्रीच गावी निघून गेलेले तर त्याने तिथल्या लोकेशनवरून फोन कसा काय केला?
कदाचित दिनेशचा आवाज काढून आणखी कोणीतरी दुसऱ्याच माणसाने तुम्हाला फोन केलेला आहे. त्या दिवशी सुद्धा दिनेशचा नंबर वापरूनच कदाचित कुठला तरी मिमिक्री आर्टिस्ट असावा त्या लोकांमध्ये. त्याशिवाय हुबेहूब दिनेश सारखा आवाज कसा काय काढू शकला तो? साळवींनी शंका बोलून दाखवली. आपल्या 2 माणसांना आम्ही त्याच्या घरी पाठवलेला आहे. बघू काही हाती लागतं का ते तिथून, आणि काही असेल तर मी कळवतो तुम्हाला. बरं ठेवतो आता. जास्त वेळ बोलणं सुद्धा रिस्की आहे, साळवी म्हणाले. ठीक आहे साळवी, आकाशची काळजी घ्या आणि सध्या तरी आजी आजोबांना यातलं काही कळू देऊ नका. त्यांना लांबच ठेवा यापासून. साळवींनी या सगळ्यांसाठी सागरला आश्वस्त केलं आणि फोन ठेवला. फोन ठेवल्यावर सागर विचार करत होता. दिनेशचा आवाज कुणीतरी हुबेहूब काढला, मिमिक्री आर्टिस्ट, आणि त्याला एकदम काहीतरी क्लिक झालं. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. गडद अंधारात एखाद्या पंथीने जरासा का होईना उजेड करावा तसंच काहीसं त्याच्या चेहऱ्यावर जाणवलं. साळवींनी आकाशला सुरुवातीपासून जे काही घडलं ते सगळं एक एक करून सांगितलं. सागरचं कुठल्या तरी मुलीवर प्रेम आहे हेही आकाशला त्यातूनच कळलं. ते कळल्यावर आकाश खूप खुश झाला सागरसाठी. सागर सहजासहजी कोणाच्या प्रेमात पडणारा नव्हता, आणि तो जर खरंच कुठल्या मुलीच्या प्रेमात पडलाय म्हणजे ती नक्कीच त्याला साजेशी असणार. आजपर्यंत वसुंधराची सागरने साळवींसोबत कधी डायरेक्ट भेट घडवून आणली नव्हती, त्यामुळे तिचा चेहरा काही साळवींना माहिती नव्हता. एक काम करूयात साळवी, ज्या माणसाला तुम्ही ऑफिसमध्ये पकडलेला आहे ना त्या माणसाला सोडून द्या. तो नक्कीच राणेला भेटायला जाईल, आणि राणेशी कॉन्टॅक्ट नाही झाला तर त्यांच्यातल्या कोणाला तरी नक्कीच भेटेल आहे. बघूया त्यातून आपल्या काही हात लागतं का ते, आकाशने सुचवलं. हा तोच माणूस होता जो वसुंधरावर जबरदस्ती करायला आलेला. साळवींनी त्याला पूर्ण कथा न सांगता राणेच्या कुठल्या तरी माणसाला पकडून ठेवलं आहे एवढंच सांगितलं होतं. साळवींनी मुद्दाम मग तो माणूस इझिली सुटून जाईल अशी सिच्युएशन तयार केली. संधीचा फायदा घेत तो माणूस तिथून सटकलाही. आकाशच्या अपेक्षेप्रमाणे तो तिथून बाहेर पडून त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर गेला. तिथे गेल्यावर सोबतच्या माणसांकडून त्याला कळलं की राणेचा खून झालाय. राणे मेला म्हणजे पोलीस आपल्यापर्यंतही कधीही पोहोचू शकतील. राणेनंतर त्याचा दुसरा कोणी मायबाप होता तो म्हणजे गावंडे. त्याने गावंडेला फोन केला. अड्ड्यावरच्या पोरांचा नंबर पाहून गावंडेने तो पटकन उचललाही. गावंडे साहेब, तो हळू आवाजात म्हणाला. इरफान, तू इतके दिवस होतास कुठे? एवढ्या दिवसांनी इरफानचा आवाज ऐकून गावंडेलाही आश्चर्य वाटलं. त्या दिवशी त्याच्यावर काम सोपवलं. काम तर झालं नाही, पण तो तडीपार गेल्यासारखा तिथून गायब झाला होता. एवढे दिवस सागरच्या माणसांनी पकडून ठेवलं होतं हे मात्र त्या इरफानने गावंडेला सांगितलं नाही. जर सांगितलं असतं तर गावंडेने त्याला व्यवस्थित वाटेतून दूर केलं असतं. इरफानला गावंडेचा आधीचा अनुभव होता, त्यामुळे तो सरळ सरळ खोटं बोलला. साहेब, लपत छपत होतो इतके दिवस. बरं केलंस. इथलं वातावरण तसंही खूप खराब आहे. तू काही दिवसांसाठी तुझ्या गावी निघून जा, तेच बरं राहील. माझ्या खिशात वडापाव खायला पैसे नाहीत साहेब, गावी कुठून जाऊ? इरफान गावंडेला म्हणाला. मी करतो काहीतरी व्यवस्था, पण तिथे अजिबात थांबायचं नाही. मिळेल ती गाडी पकडायची आणि निघून जायचं. गावंडेने जवळजवळ इरफानला धमकावलंच. तो सुद्धा तयार झाला. तेवढं बोलून गावंडेने फोन ठेवला. सर, त्याने गावंडेशी कॉन्टॅक्ट केला, पण त्याचं लोकेशन ट्रेस करता आलं नाही, आणि त्याच्या अड्ड्यावरच्या माणसांनाही माहिती नाही की तो नेमका कुठून लपकून बसला आहे, साळवी आकाशला म्हणाले. त्या माणसाला सोडल्यावर साळवींनी आपला एक माणूस त्याच्या पाळतीवर पाठवला होता. साळवी, आणखी कोणी आहे का जे आपल्या कामाचं असेल, जे आपल्याला कुठली माहिती देऊ शकेल? राणे आणि गावंडे नंतर जी काही माणसं होती, फॅक्टरी सील झाल्यावर त्या लोकांना पोलिसांनी पकडलेलं, आणि त्या लोकांनी हे सगळं सागर सरांच्या सांगण्यावरून केलंय हेच सांगितलंय. त्यामुळे त्यातलं जोवर कुणी बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला वाटच बघावी लागेल सागर सर. विचार करून आकाशलाही गरगरायला होत होतं. डोकं थकायला आलेलं. कुणीही शत्रू नाही, कुणाशी काहीही वैरही नाही. मग हे सगळं कुणी केलं असेल, आणि तेही सर्रास सागरचं नाव वापरून? चक्क खुनापर्यंत मजल गेलेली. पूर्वा पुन्हा एकदा सागरच्या म्हणजे वसुंधराच्या साहिलच्या घरी जाऊन आली, पण अजूनही दाराला कुलूप होतं. तिने वसुंधराला फोन करून तसं कळवलं. आता नाही थांबू शकत पूर्वा मी इथे, आजच निघतेय मी इथून. वसुंधरा बेचैन झालेली. अगं पण तुझा जॉब? आज माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहिलला भेटणं आहे पूर्वा. मी तिथे येऊन शोधेल त्यांना. जॉब वगैरे नंतर बघता येईल. आणि कसं करणार आहेस तू? त्यांचा फोनही बंद येतोय. मला माहिती नाही, मी करेल काहीतरी, पण मी तिकडे येत आहे, इथे नाही थांबू शकत मी, वसुंधरा ठामपणे म्हणाली. तसंही तिला आज जे कळलं होतं ते पहिल्यांदा
साहिलला म्हणजे सागरला भेटून सांगायचं होतं. आता त्याचा फोन लागत नव्हता आणि त्याच्या घरालाही कुलूप होतं. त्यामुळे तिचा पेशन्स संपत चाललेला. त्याच्यावरचा विश्वास तिळमात्रही हलला नव्हता, पण त्याच्या काळजीने मन पोखरून निघत होतं. साळवींनी सागर, राणेला आणि त्या माणसाला ज्या घरी भेटायला गेला होता त्या घराचा कोपरा आणि कोपरा पिंजून काढला. ती त्या लोकांची नेहमीची भेटायची जागा नक्कीच नव्हती. फक्त त्या दिवशी पुरती अरेंजमेंट केली असावी तिथे. राणे किंवा त्याच्या बॉसच्या रिलेटेड कुठली वस्तू त्यांना तिथे सापडली नाही. घरात 2 सोफे सोडले तर कुठलंच सामानही नव्हतं. काहीच हाती लागलं नाही म्हणून तिथे निघायच्या तयारीत असताना साळवींचं लक्ष सोफ्याच्या कोपऱ्याकडे गेलं. काहीतरी चमकल्यासारखं वाटलं. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर अंगठी होती. कुणीतरी कुठला राशीचा खडा घालावाही तशीच काहीशी. साळवींनी ती उचलली आणि खिशात सरकवली. कदाचित पुढच्या तपासासाठी कामी पडली असती. सागर कदाचित ती अंगठी पाहून आणखी काही सांगू शकला असता त्या माणसाविषयी. रात्री उशिरा लपत-छपत एक माणूस साहिल राहत होता त्या गोडाऊन मध्ये भेटायला आला. साहेब, मी शिवा, साळवी साहेबांनी पाठवलाय मला. सागरने दार उघडून त्याला आत घेतलं. शिवा साळवींच्या खूप विश्वासातल्या लोकांपैकी एक होता. हे काही सामान तुम्हाला लागेल म्हणून तुमच्यासाठी पाठवलाय साळवी साहेबांनी. त्यामध्ये रोज लागणाऱ्या वस्तू, साबण, टूथब्रश आणि काही खायचंही सामान होतं. स्वतःच्या बंगल्यामध्ये सगळ्या सुखसोयींमध्ये राहणाऱ्या सागरला हे असं लपून छपून राहावं लागत होतं. तेही कुणाच्या तरी दुसऱ्याच्या दुष्कृत्यामुळे. साळवींनी सागरची गोडाऊन मध्ये राहण्याची व्यवस्था बऱ्यापैकी केली होती, म्हणून त्याला लागणारं सामान त्यांनी शिवाच्या हाताने पाठवलेलं. आणखी एक, ही अंगठी दिली आहे साळवी साहेबांनी, त्या फ्लॅट मध्ये सापडली असं म्हणाले ते. शिवाने ती अंगठी सागर समोर धरली. ती अंगठी पाहिल्याबरोबर सागर ताडकन उभा राहिला. त्या माणसाला भेटल्यापासूनच तो आवाज कुठेतरी ऐकलेला, ओळखीचा असल्यासारखं वाटत होतं त्याला. दिनेशच्या आवाजात त्याला कोणीतरी आणखी दुसऱ्याने फोन केलेला हे कळल्यापासून तर त्याचा संशय आणखीनच गडद होत चाललेला. आणि आता ती अंगठी पाहून तर जवळजवळ त्याला खात्री झालेली की तो माणूस कोण आहे. आता त्याला हे सगळं लवकरात लवकर साळवी आणि आकाशला सांगणं आवश्यक होतं. कारण त्याला झालेल्या खात्रीप्रमाणे पुढे आकाशचा जीव धोक्यात होता. आणि आकाशला जर सत्य कळलं नसतं तर या चक्रव्यूहातून तो कधीच बाहेर पडू शकणार नव्हता. शिवा, तुझा फोन दे, मला ताबडतोब आकाश सोबत बोलायचं आहे. स्वतःच्या फोनवरून फोन करू शकत नव्हता तो. शिवाने फोन काढायला खिशात हात घातला, पण तेवढ्यात गोडाऊनच्या दारावर थाप पडली. शिवा आणि सागर दोघंही अलर्ट झाले. ते गोडाऊन बरेच वर्षांपासून बंद होतं, त्यामुळे कोणीच तिकडे फिरकायचं नाही. आणि सागर तिथे आहे हे फक्त साळवी आणि आकाश या दोघांनाच माहिती होतं. त्यामुळे नक्कीच कोणीतरी शिवाचा पाठलाग करत तिथपर्यंत सागरसाठी आलं होतं. सागरच्या लक्षात आली ही गोष्ट. सागरने शिवाला इशारा केला. दोघेही गोडाऊनच्या मागच्या बाजूला पळाले. तिथे मागच्या बाजूला एक चोर दरवाजा होता, जो फक्त त्यांनाच माहिती होता. सागर आणि शिवा दोघंही त्या चोर दरवाजातून बाहेर पडले. सागर शिवाच्या बाईकवर बसला आणि शिवाने वाऱ्याच्या वेगाने ती बाईक तिथून पळवली. कोणीच दार उघडत नाहीये पाहून त्या लोकांनी शेवटी दरवाजा तोडला आणि ते आत घुसले. पण आतमध्ये कोणीच नव्हतं. बॉस, तो निसटला इथून. आम्ही पोहोचलो होतो, पण त्या आधीच फरारी झाला. एक काम धड करता येत नाही तुम्हाला. केवढी मेहनत करून त्याचा पत्ता मिळवला होता. आता पटकन निघा तिथून. तो साळवी आणि त्याच्या भावाला कळलं ना तर तुमचे मुर्दे पण हाती लागायचे नाही. समोरच्या माणसाने रागातच फोन कट केला. इकडे शिवा सागरला दुसऱ्या एका ठिकाणी घेऊन गेला. साळवीच्या हाताखाली तयार झाला होता शिवा, त्यामुळे अशी बरीच ठिकाणं त्याला माहिती होती. सागरला तो अशाच एका सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला. साहेब, 2 दिवसांसाठी इथे ऍडजस्ट करा, तोवर मी तुमच्यासाठी व्यवस्थित जागा शोधतो, साळवी साहेबांशी बोलून शिवा त्याला म्हणाला. शिवा, त्याची गरजच पडणार नाही. समोरच्या 2-3 दिवसात खरा गुन्हेगारच बाहेर येईल सगळ्या जगासमोर. त्यानंतर मला असं लपछपत राहण्याची गरज पडणार नाही. सागरने आकाशला फोन करायसाठी म्हणून खिशात हात घातला, पण मगाशी गोडाऊनच्या चोर दरवाजामधून अंधारातून बाहेर पडताना घाईघाईत त्याचा मोबाईल रस्त्यातच पडला होता. साहेब, माझ्या फोनवरून फोन करा म्हणत शिवाने त्याचा फोन काढला, पण त्याच्या फोनचीही बॅटरी गेलेली. शिवा, मला एक कागद आणि पेन दे, मी एक लेटर लिहून देतो. तेवढं लेटर आकाशला नेऊन दे फक्त. सागरने मोजक्या शब्दात आकाशसाठी निरोप लिहिला. त्याने उघड उघड त्या व्यक्तीचं नाव लिहिलं नसलं तरी अशा काही गोष्टी त्या पत्रात त्याने लिहिल्या होत्या की आकाशला त्याचं नाव लागलीच कळालं असतं. त्याने ते लेटर शिवाकडे दिलं. बघूयात ते लेटर घेऊन शिवा आकाशपर्यंत पोहोचू शकेल का.
लवकरच भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.